सर्वांना परिचित असणारं वचन या ठिकाणी आहे आणि 24 वचनापासून 27 पर्यंत मी तुम्हाला सर्वांसाठी वाचतो. शर्यतीत धावणारे सर्वजण धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की ते तुम्हाला मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींची इंद्रिय दमन करीतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. पण मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तर तसेच मुष्टियुद्ध करीतो, पण वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही. तर मी आपले शरीर कुजवतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असत नाही. उत्कृष्ट वचन पाहून या ठिकाणी तुम्हाला मला शिकवत आहे, सांगत आहे आणि तो आपल्या जीवनाला शिस्त लावण्याची या ठिकाणी शिकवतो. बऱ्याचशाच गोष्टी पावलाने आपल्याला समजावून सांगितले की तो स्वतःच्या जीवनातून समजावतात आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपण पाहतो त्या ज्यावेळेस आपण खोलवर पाहू त्यावेळेस आपल्याला नक्की लक्षात येईल की पाऊल कशा प्रकारे शिस्त लावत होता. आणि शिस्त लावत असताना त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तीचं. आणि एखादा स्पर्धेत भाग घेणारा व्यक्ती ज्यावेळेस आपल्या स्पर्धेची तयारी करत असतो त्यावेळेस कोणत्या प्रकारे तयारी करतो या गोष्टीविषयी तो सांगतो. आणि तो सांगतो की सर्व गोष्टीविषयी तो इंद्रिय दमन करतो. इंद्रिय दमन मीन्स आपल्या इंद्रियांच्या वरती कंट्रोल, इंद्रियांच्या वरती ताबा मिळवणं, किंवा परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये हावभाव ह्या सगळ्याच गोष्टी भावना विचार आणि प्रगट होण्याचं जे काही आपल्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीविषयी योग्य प्रकारे कंट्रोल ठेवणं त्याच्यावरती आणि देवाच्या हातामध्ये सोपवून देवाच्या इच्छेप्रमाणे त्याला वागायला भाग पाडणे या गोष्टीला आपण आत्मिक दृष्टिकोनातून इंद्रिय दमनाची व्याख्या करतो. पण एखादा स्पर्धेत भाग घेणारा व्यक्ती मात्र त्या गोष्टीसाठी भरपूर प्रयत्न करतो. आणि समजा जर एखाद्याला कुस्तीमध्ये विजयी व्हायचं आहे किंवा कुस्ती लढण्याची त्याची इच्छा आहे तर त्यासाठी तो सुरुवातीला काय करेल? सुरुवातीला तो व्यायाम चालू करेल है ना. तो एखादी चांगली तालीम शोधेल. मी कोल्हापुरातून येतो आणि त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्हा या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे कुस्तीसाठी, बरोबर माहिती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशाच तालीम तुम्हाला पाहायला मिळते. तालीममध्ये तुम्ही कधी गेला? तालीम ज्या ठिकाणी असते आणि ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस माझ्या हॉस्टेलच्या शेजारीच एक चांगल्या प्रकारची तालीम होती आणि त्या ठिकाणी संध्याकाळची रोज कसरत करण्यासाठी पैलवान यायचे आणि आम्ही पाहायचो ते खूप असे धिप्पाड आणि उंच, त्याच्यानंतर त्यांचे अगदी जबरदस्त तब्येत आणि येत असताना ते अतिशय साधेपणाने यायचे. पण तिथं ज्यावेळेस ते यायचे ना त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वीज संचरण्यासारखं ते आतमध्ये ज्यावेळेस ते डंबेल तुम्ही पाहिलं उचलतात ते जे उचललं जातं ना एकदम जड असतं. आणि मी कॉलेजला असताना त्यावेळेस एकदा मी गेलो होतो तालीममध्ये, ते उचलायचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त मी इथंपर्यंत उचलू शकलो, त्याच्यावरती काही मला उचलता आलं नाही. मला असं वाटलं एक तरी असा फेरा मला मारता येईल, पण एक सुद्धा जमला नाही मला. त्यावेळेस मी अशक्त होतो खूपच आणि त्याच्यामुळं मला अजिबातच करता आलं. पण ते जे फेरा आहे ना ते कमीत कमी एक व्यक्ती 100, 200 काही त्याच्यामध्ये असे होते की 300 वेळा फिरवायचे. 300 वेळा नॉट जो म्हणजे ते काही मजाक नाही की 300 वेळा फिरवे. पण त्याचं खाणं पिणं पण तशा प्रकारचं असायचं. आणि कधी कधी मी कोल्हापूरमध्ये एक प्रसिद्ध एरिया आहे गंगावेश, तुम्हाला आठवते गंगावेश. आणि त्या ठिकाणी गंगावेशच्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर गेला संध्याकाळी 4-5च्या नंतर तर तुम्हाला खूप काही म्हशी आणि गाई त्या ठिकाणी आढळते आणि खूप पैलवान त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आणि ते पैलवान काय करतात माहिती आहे? ते गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध काढून दिलं जातं आणि एक पैलवान कमीत कमी 1 लिटर 2 लिटर दूध कच्चंच न गरम करता ते पिवतात आणि नुकतेच ते तालीममधून बाहेर आलेले असतात आणि ते दूध पण पितात आणि तिथून पुढे मग जाऊन कसरत करतात. म्हणजे त्यांच्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहिलं जातं ना की ते स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या आत्म्याला किंवा स्वतःच्या विचारांना त्या गोष्टीसाठी, स्पर्धेसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात. आणि मग रोज संध्याकाळी येणं त्याच्यामध्ये, जसं मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगत होतो की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण गंभीर होण्याचा विचार करतो त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये सातत्य असायला हवं. आणि ते स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीकडे सातत्य खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतं. एखादा व्यक्ती समजा एखाद्याला क्रिकेटर बनायचं आहे किंवा एखाद्याला चांगल्या प्रकारचा बॅट्समन बनायचं
किंवा एखाद्या चांगल्या प्रकारचा बॉलर बनायचा आहे, तर त्याच्या प्रॅक्टिसमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सातत्य असायलाच हवं. आणि जर ते सातत्य नसेल तर तो त्या स्पर्धेची उत्तम आणि चांगल्या प्रकारची तयारी करू शकत नाही. जसं पैलवानांच्या विषयी मी तुम्हाला सांगत आहे, रोज प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याला ते उचलता येणार नाही. आणि कंटिन्यूपणे 1 महिना नाही, 2 महिने नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर खूप मोठी तयारी त्याच्या पाठीमागे असते. आणि एक वेळेस तो खूप मोठी तयारी केल्यानंतर ज्यावेळेस तो स्पर्धेत कुस्तीसाठी तयार होतो आणि उतरतो, त्यावेळेस योग्य आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्याला पाहायला मिळतो. आणि ज्या गोष्टीसाठी त्याने तयारी केलेली असते त्या गोष्टीसाठी त्याची पूर्ण तयारी झालेली असते. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तो विजयी होण्यासाठी त्याला मदत मिळते. तशाच प्रकारे आध्यात्मिक माणसाची सुद्धा कसरत आहे. तशाच प्रकारची आध्यात्मिक माणसात एखादा व्यक्ती एका दिवसातून सिरियस नाही. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की सिरियस होणं किंवा एखाद्या विषयी गंभीर होणं म्हणजे काय, असं अगदी शांत बसणे म्हणजे गंभीर नाही. एखादा गंभीर शांत ॲबनॉर्मल सुद्धा अशा प्रकारे गंभीर बसतात. मग मी त्याची टिंगल नाही करत आहे, पण समजा एखादा मेंटली डिस्टर्ब आहे एखादा व्यक्ती किंवा त्याचा मानसिकरित्या तो मनोरुग्ण आहे आणि मनोरुग्ण असणारा म्हणून सुद्धा असा फॅनकडे पाहतो, आपल्याला असं वाटतं की तू किती शांत आहे ना, बरोबर ना. आपल्याला असं वाटतं की किती सिरियस आहे आपल्या गोष्टीविषयी. अरे तू जेवलास का, आज तू बरा आहेस का, तो असंच पाहतोस. आणि काही काही लोक अशाच प्रकारचं उदाहरण देतात. बायबलमध्ये एक वचन आहे की जो शांत राहतो त्याला लोक शहाणा समजतात. हालेलुया. जो शांत राहतो त्याला काय म्हणतात, लोक शहाणा समजतात. म्हणजे जो जास्त बडबड करतो ते जास्त शहाणा नाहीये. अशा प्रकारे एक बायबलमध्ये वचन आहे, पण त्या वचनाला एक वेगळ्या स्वरूपात सांगितलेलं आहे, त्या स्वरूपात नाहीये. पण काही लोकांना असं वाटतं की मी शांत राहिलो किंवा मी चेहऱ्यावरचे हावभाव बदलले म्हणजे मी गंभीर आहे. गंभीरतेची व्याख्याच मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये समजावून सांगितली होती. ज्यावेळेस एखादी गोष्ट प्रभूने जी आपल्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी योग्य प्रकारे ज्या परमेश्वराच्या इच्छेनुसार हाताळणे आणि कंटिन्यूपणे तेच करत राहणे म्हणजे गंभीर असते. समजा जर तुम्ही तुमची लिंक तोडत असाल, सातत्य तोडत असाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या दिलेल्या जबाबदारीविषयी गंभीर नाहीये. मग कदाचित मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आई वडील असाल आणि जर आई वडील आहात तर तुमच्या मुलांच्या विषयी, त्यांना शिकवण्याविषयी किंवा त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करण्याविषयी, त्यांना योग्य संस्कार करण्याविषयी तुम्ही गंभीर आहात का. समजा जर तुम्ही सासूबाई आहात तर तुमची वागणूक घरामध्ये कोणत्या प्रकारची आहे. समजा तुम्ही सासूच्या भूमिकेत जरी असाल तरी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या सुनेला आणि तुमचा मुलगा या दोघांच्या संबंधामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबातल्या संपूर्णपणे संचालन आहे, त्या जी जबाबदारी देवानं किंवा कुटुंबाने तुमच्यावर दिली ती जबाबदारी हाताळण्यामध्ये तुम्ही गंभीर आहात का त्याच्याविषयी. समजा जर तुम्ही सून आहात त्याच्याविषयी तुमची पण जबाबदारी वेगळी असेल. कदाचित तुम्ही मुलगा असाल त्यांची जबाबदारी वेगळी आहे तुमच्या आई वडिलांच्या विषयी. कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करणारे आहात तर त्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गंभीर असायला हवं असं देवाला वाटतं. लक्षात घ्या, सेवेची जबाबदारी जर देवाने तुमच्यावर दिलेली आहे तर सेवेच्या जबाबदारीमध्ये सुद्धा तुम्ही गंभीर असायला हवं. अशा प्रकारे असं समजू नका मी फक्त आत्मिक गोष्टीविषयी बोलत आहे, मी प्रत्येक क्षेत्राविषयी बोलत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज गंभीरतेची गरज आहे. पण खरे लोक स्वार्थी गोष्ट ज्यावेळेस येते, स्वार्थ येतो त्यावेळेस लोक खऱ्या अर्थाने गंभीर होताना पाहायला मिळतात. पण ज्यावेळेस स्वार्थ नसतो त्यावेळेस गंभीरता हवेत फुरफुरत जाते. स्वार्थ असतो ज्यावेळेस एखाद्या गोष्टी येणाऱ्या असतं आपल्याकडे काहीतरी आपल्याकडून जाणार असतं त्यावेळेस आपण जास्त गंभीर नसतो. पण ज्यावेळेस येणार असतं ना त्यावेळेस आपण जास्त गंभीर होतो. आपल्याला असं वाटतं की आता मात्र गंभीर व्हायला पाहिजे कारण येणार आहे पुष्कळ काही. मग पैसा येणार आहे किंवा अजून मान सन्मान येणार आहे किंवा अजून माझं नाव मोठं होणार आहे, त्याच्यामुळं मी गंभीर झालं पाहिजे. नाही गंभीर झालं तर हे सगळं निघून जाईल. पण मला तुम्हाला सांगू द्या की आपण सर्वच वेळेस मग येणार असो अथवा येणार नसो तुमच्याकडून जाणार असेल, कदाचित तुमचं नुकसान होणार असेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी मला जास्त काही लाभ होणार नाही, तरी पण तुम्ही ती गोष्ट गंभीरतेनेच करायला हवी अशी देवाची इच्छा. हालेलुया. या ठिकाणी पौल असं सांगत आहे एखादा स्पर्धेत उतरणारा व्यक्ती रोजच्या जीवनामध्ये सातत्य ठेवतो. समजा जर एखादा त्या ठिकाणी मुष्टियुद्धाचं उदाहरण दिलेलं, मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सर, जो बॉक्सर आहे त्याच्यामध्ये त्याच्याच विषयी पौल असं सांगतो तो ज्यावेळेस एखाद्या बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस त्याला योग्य अशा प्रकारे पंचवरती पॉइंट असतात. पण समजा जर त्याचा पंच किंवा समजा जर त्याची जी जो बुक्की तू मारणार आहे किंवा जो पंच मारणार आहे ती जर योग्य ठिकाणी मारली गेली नाही तर त्याला पॉइंट्स नाही मिळत. पण या ठिकाणी पौल सांगत आहे मी वाऱ्यावरती प्रहार करणाऱ्यांच्या पैकी नाहीये. मी कुणावरती प्रहार करणार आहे? योग्य म्हणजे सैतानाच्या बरोबर तोंडावरती प्रहार करणार. आपल्या समोर जो बॉक्सर आहे ना, आपल्या समोर जो पंच मारणार आहे ना तो आक्रमक आहे. तो खूप आक्रमक आहे, तो खूप चालाक आहे. आणि
आक्रमक नाही तर तो हुशार आहे. आपण कधी शांत बसणार आहोत हे त्याला ठाऊक आहे. आपण कधी रुसणार आहोत हे त्याला ठाऊक आहे. आपली कमजोरी त्याला ठाऊक आहे. आपण कधी रागवणार आहोत हे त्याला ठाऊक आहे. आपण कुठे पापात पडणार आहोत हे पण त्याला ठाऊक आहे. आपण कुठे स्वार्थ पाहणार आहोत हे पण त्याला ठाऊक आहे. आणि त्याला माहिती आहे कधी पंच मारायचं. आणि आपण शांत बसलो की त्याचा पंच आपल्यावरती आला तो समजा. बरेच लोक दुःखी आहेत. बरेच लोक, मी मागच्या वेळेस सांगितलं की बरेच लोक आजारी आहेत. बरेच लोक समस्येमध्ये आहेत, अडचणीमध्ये, कारण ते आपल्या जीवनाविषयी गंभीर नाहीत. त्यांच्या लढाईविषयी ते गंभीर नाही. आध्यात्मिक माणसं सुद्धा आपल्या आध्यात्मिक लढाईविषयी गंभीर नाहीत. म्हणून सैतानाकडून ते घायाळ होत आहे. आजार त्यांना घायाळ करत आहे. सैतान त्यांच्या तोंडावरती योग्य वेळेस पंच मारत आहे. पण आपण मात्र वाऱ्यावर मुष्टी प्रहार करणारे असतो बऱ्याच वेळेस. कारण का? आपल्यामध्ये सातत्य नसतं. आपल्यामध्ये आत्मिक गोष्टीमध्ये सातत्य नाही. प्रार्थना करण्यामध्ये सातत्य नसतं. वचन वाचण्यामध्ये सातत्य नाही. आज्ञा पाळण्यामध्ये सातत्य नाही. देवाचं गौरव करण्यामध्ये सातत्य नाहीये. देवाची महिमा करण्यामध्ये सातत्य नाही. देवाने जी जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये सातत्य नाही. आणि म्हणून आपली प्रॅक्टिस कमी पडते. आणि ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने मुष्टी प्रहार करायची वेळ येते त्यावेळेस मात्र आपला प्रहार तोंडावरती नाही तर वाऱ्यावरती असतो. हालेलुया. तुम्ही जागे होताय का? ज्यावेळेस आपण गंभीर होतो त्यावेळेस निश्चित अर्थानं ज्यावेळेस आपलं सातत्य वाढत राहतं त्यावेळेस आपला पंच वाऱ्यावर बसणार नाही. बरोबर. आपण जो डाव टाकणार आहोत, कुस्तीमध्ये डाव असतात. हो म्हणतो काय? कुस्तीमध्ये डाव असतात वेगवेगळ्या प्रकारचे. मी बऱ्याच वेळेस लहानपणी ते पाहिलेलं आहे आणि मी कधी खेळलं नाही. पण त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे डाव असतात. मला त्या डावांची जास्त माहिती नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या की एखादा व्यक्ती ज्यावेळेस त्या कुस्तीमध्ये डाव टाकतो त्यावेळेस एक नाही तर 1000 वेळा त्याला प्रॅक्टिस करावी लागते त्या डावाची प्रॅक्टिस. कारण जो डाव टाकल्यानंतर पुढचा कोणत्या प्रकारे त्याचा प्रतिकार करणार आहे ही मात्र गोष्ट त्याला ठाऊक नसते चांगल्या प्रकारे. कारण आपण मस्त डाव टाकतो. तुमच्याकडे सैतानाला हरवण्यासाठी डाव असतील. कदाचित तुम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग असतील, योजना असतील, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे असू शकतात. नाही असं नाही. पण तुमच्या योजनांना असफल करण्यासाठी त्यांना अगोदरच योजना बनवून ठेवलेली आहे. तर त्यांना ज्यावेळेस आपल्याला ओळखता येईल त्यावेळेस मात्र तुमचे डाव यशस्वी होतील, तुमच्या योजना यशस्वी होतील. पण तुमच्या योजना यशस्वी होण्यासाठी तुम्हाला करावं काय लागेल? शत्रू पक्षाकडे नेमकं काय आहे, मी एक प्रहार केल्यानंतर तो कोणता प्रहार करणार आहे याची जाणीव तुम्हाला करावी लागेल. आणि 1000 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतरच ती जाणीव होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार, ज्यावेळेस तुम्ही सातत्य ठेवणार नाही त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही. पण बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीविषयी गंभीर नसतो. लक्षात ठेवा, गंभीर होण्यासाठी किंवा आत्म्याला शिकवण्यासाठी आपल्याला आपल्या देहाला वळण लावावं लागेल. देहाला काय करावं लागेल? वळण लावावं. मी जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं की पैलवान येतात आणि कच्चं 1 लिटर दूध पितात. आता 1 लिटर कच्चं दूध पिले म्हणून, कच्चं दूध पाहिजे म्हणजे न गरम करता दूध पिणं, त्याला काय म्हणतात? कच्चं दूध पिणं म्हणतात. तुम्ही पिलं कच्चं दूध? मी लहानपणी खूप पिलेलं. लहानपणी माझ्या घरी पण म्हैशी होते आणि मग माझ्या आजोबा मला घेऊन जायचं. मी गोठ्यामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी ते जास्तीत जास्त 1 ग्लासाच्या वर नाही पिऊ शकत कारण ते गरम असतं आणि ते पिऊ नाही शकत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शरीर जर कमकुवत असेल तर त्याला पचवू नाही शकत तुम्ही. जर तुम्ही कमकुवत असाल शरीराने तर पचवू शकत नाही. दुसऱ्या मिनिटात तुम्हाला बाथरूमला जावं लागेल. कारण ते खूप हार्ड आहे, बसण्यासाठी खूप हार्ड आहे. पण महत्वाची गोष्ट काय की ते एकाच दिवसामध्ये एखादा आला आणि तो म्हणाला की पैलवान पिऊ शकतो, मी पण पिऊ शकतो. आला आणि तो म्हणाला 1 लिटर द्या आणि त्यांनी पिलं कट करून आता गुरगुर झालं सगळं लगेच जमलं. सगळा जोश त्याचा काय होईल? निघून जाईल. पण लक्षात ठेवा त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. मग त्याची सुरुवात तुमची कुठून झाली असेल? 1 ग्लासापासून, 2 ग्लासापासून, त्याच्यानंतर मग 3, 4, मग 1 लिटर नंतर मग 1.5, 2 अशा प्रकारे त्याची सुरुवात झालेली असेल. काय एखादा व्यक्ती आला आणि अचानक रीतीने 1 आणि 2 लिटर त्याने पिऊन घेतलं अशा प्रकारे होऊ शकणार नाही. म्हणजेच काय, त्याच्या शरीराला पचवण्याची त्यांनी वारंवार सवय लावलेली. काय लावलेली आहे? सवय लावलेली आहे. गंभीर होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगते मला की तुमच्या शरीराला तुम्हाला सवय लावावी लागेल. काय लावावं लागेल? सवय लावावी लागेल. कारण हे शरीर जे आहे ना ते खूप आशक्त आहे. बायबल असं सांगतं, येशू म्हणाला की आत्मा उत्सुक आहे पण देह काय? खूप आशक्त आहे. नुसतं आशक्त नाही तर आपण त्याच्या पाठीवर खूप जोडलेले. काय जोडलेले? खूप जोडलेले. खूप आशक्त आहे. किती आशक्त आहे? माझ्या पाठीवर म्हणा किती आशक्त आहे? खूप आशक्त आहे. कोणाला असं वाटतं की खूप आशक्त नाही? चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विश्वास करायचा की खूप आशक्त आहे. का खूप आशक्त आहे माहिती आहे? कारण आपण अशा जगात जगत आहोत की आपल्या आजूबाजूला आपल्या देहाला पापात पाडण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. मग खूप काही गोष्टीमधून आपण जीवन जगत असताना तुमच्या शरीराला जर
सवय लागली नसेल गंभीर होण्याची तर निश्चित अर्थाने तुम्ही कधीच गंभीर होऊ शकत नाही. मग शरीराला सवय कोणत्या प्रकारची? प्रार्थना करण्याची त्याला सवय लावली पाहिजे शरीराला. त्याच प्रकारे तुमच्या शरीराला सवय लागली पाहिजे बायबल वाचण्याची. तुमच्या शरीराला सवय लागली पाहिजे आज्ञा पाळण्याची. तुमच्या शरीराला सवय लागायला हवी शांत बसण्याची, तोंड मिटून गप्प बसण्याची. प्रेज द लॉर्ड. कारण जास्त करून पाप कर बायबल असं सांगतं, जो जास्त बडबडा तो जास्त पापाला तोटा त्याच्यामध्ये अजिबात असणार नाही. म्हणजे जो शांत बसतो त्याचा पापाचा तोटा हळूहळू, म्हणजे पाप जे आहे ते हळूहळू काय होतं? कमी कमी, त्याची लेवल हळूहळू कमी कमी होत जाते. पण जास्त जो बडबड करतो त्याची निश्चित अर्थाने लेवल वाढलेलीच असते जास्त. म्हणजेच काय, तुमच्या ह्या सगळ्या शरीराच्या सवयी वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं प्रकारे पौलुस म्हणाला की स्पर्धेत उतरताना इंद्रिय दमन करतो. म्हणजेच काय, इंद्रिय दमन सुरुवात कुठून होते? सगळे इंद्रिय कुठं सामावलेले आहेत? शरीरामध्ये सामावलेले. सगळे इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहे. आणि मग शरीरामध्ये इंद्रिय जर आहेत तर निश्चित अर्थाने या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की माझ्या शरीराला मी कोणत्या प्रकारचं वळण लावलेलं आहे, शिस्त कोणत्या प्रकारची लावलेली आहे. तुमच्या शरीराला सवय लावली का तुम्ही की रोज सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं संभाषण देवाशी होतं. लक्षात ठेवा, तुम्ही जर दिवसाची सुरुवात तुमच्या शरीराद्वारे देवाशी संभाषण करून देवाशी बोलून होत असेल तर निश्चित अर्थानं दिवसभर तुम्ही प्रार्थनेविषयी, देवाच्या गोष्टीविषयी, वचनाविषयी, सर्व प्रकारच्या देवाच्या आज्ञा पाळण्याविषयी गंभीर असा. तुम्ही तुमची गंभीरता विसरणार नाही दिवसभर. पण समजा जर तुमची सुरुवातच तुम्ही देवासोबत नाही केली तर निश्चित अर्थानं दिवसभर कॅज्युअली गोष्टीमध्ये कॅज्युअली पाप होत राहील तुमच्याकडे. म्हणजे सहजतेनं एखादी आज्ञा मोडण्यासाठी तुम्हाला जास्त काही सैतानाला जोर लावावा लागणार नाही. तुमच्या मनामध्ये सहज लोभ येईल आणि तुम्ही सहज पापात पडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा मनुष्य सहजच चूक करतो, त्याचं कारण कुठं असतं माहिती आहे? त्याच्या शरीराला सवय नसते म्हणून. कारण आज्ञा पाळण्याची सवय ज्यावेळेस असते ना त्यावेळेस पाप येऊ, लोभ येऊ, राग येऊ, मत्सर येऊ. एखादा व्यक्ती उगीच काहीतरी तुम्हाला शिवी देऊन गेला, बोलून गेला, समजा तुम्ही रस्त्यातून जाता आणि तुम्ही सहज, अगदी सहज, म्हणजे तुमची सहज ड्रायव्हिंग आहे, चांगल्या प्रकारचं तुम्ही चा. आणि एखादा व्यक्ती, एखाद्याला सवय असते उगीच कळ काढायची आणि तो आला आणि असं कट मारून गेला तुम्हाला लगेच असं वाटतं अरे मला कट मारून गेला, मला ओव्हरटेक करतो आणि चुकीच्या पद्धतीने झालं. तुमचा रागाला पारा चढतो आणि तुम्ही 4-2 शिव्या देऊन रिकामे होता. भले की त्याला ऐकू जात नाही पण काय घ्यायला काय जात. सहज सहज गोष्ट होती. आध्यात्मिक माणसाकडून सहज अशी सुरू. एखाद्या वेळेस घरामध्ये काहीतरी खटकतं, भावाचं तुम्हाला पटत नाही, बायकोने केलेले स्वयंपाक पटत नाही, कदाचित त्याच्यामध्ये चटणी जास्त होते, मीठ जास्त होतं, किंवा समजा तुम्ही बसलाय नेमकं टीव्ही समोर आणि कधी नाही ते तुम्ही टीव्ही समोर बसलाय आणि लेकरं तुम्हाला रिमोटच हातात देत नाही, तुम्हाला राग येतो आहे. लेकरांना सवय हातात द्यायचं गाडीच्या बाबतीत, लगेच घेऊन जाऊन बसतात, त्याच्यामुळे द्यायचं नाही. मग त्यावेळेस आपला मारा चढतो. कदाचित आपली एखादं आर्थिक काम असतं आणि ते होत नाही नेमकं. आपण एखादा समजा बँकेत तुम्ही गेलेला आणि तुम्ही गेल्यानंतर बरोबर काउंटर बंद आहात आणि तुम्हाला वाटतं माझ्याच वेळेस बंद व्हायचं होतं बरोबर आणि मग तुम्ही तिथं अजून 2-4 शिव्या देऊन रिकामे होतात. जेवणाच्या सुट्टीला गेले नेमकं तुम्ही जाण्याच्या वेळेस एखाद्याने तुम्हाला सांगितलं मी तुला देईन बरं पैसे, तू ये, आणि तुम्हाला त्यांनी फसवलं. तर म्हटलं की नाही मला जमलं नाही, मला नाही माझ्याकडे जोडले किंवा वेळ उसने घेतले तरी पण तुम्हाला मिळाले. खूप वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी छोट्या छोट्या आपल्या जीवनात होतात. याच्यापेक्षा मोठं पण काहीतरी होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची जीवनाची सुरुवात, दिवसाची सुरुवात जर तुम्ही प्रभूसोबत केली नसेल, जर तुमच्या शरीराला सवय नसेल देवासोबत बोलण्याची, कारण देवासोबत बोलण्याची सवय लागते. लक्षात घ्या, 5 मिनिटातच माणसं डोळे उघडे का करतात प्रार्थनेत माहिती आहे? एखाद्या व्यक्तीला मी सांगतो हा आपण प्रार्थना करूया, मी खूप प्रार्थनेच्या याच्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही गाणी गातो आणि मग आवाज चढवतो, हालेलुया म्हणतो, प्रेज लॉर्ड म्हणतो, उत्तेजित करतो, तो पण असा थंब आपल्याला असं वाटतं हा किती सिरियस आहे. पण तो आतून म्हणतो बंद कर ना लवकर, आतून तो असं म्हणतो मला उठून जायचंय, बंद कर. सैतान शांत बसू देत नाही, कारण त्याच्या शरीराला सवय नाही बसण्याची, डोळे बंद करण्याची. त्याच्या डोळ्याला सवय नाही डोळे बंद, म्हणून तो असं बघत असतो. डोळे एखादा व्यक्ती उघडे का ठेवतो माहिती आहे? कारण त्याच्या डोळ्याला त्यांनी सवय लावलेली नाही, म्हणून तो गंभीर नाहीये डोळे बंद करण्याविषयी. मग पास्टर ओरडो, सिस्टर ओरडो, इथून कोणतं लीडर सांगो की डोळे बंद करा, ब्रदर सिस्टर बंद करा, तो पण असा, कारण तो सिरियस नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या डोळ्याला सवय लावली का प्रार्थनेत बंद करण्याची? नाही, मी असं म्हणणार नाही की प्रार्थनेत डोळे बंद करा असं बायबलमध्ये कुठं नाही. बरेच लोक ते वचन सांगा दाखवा ना कुठं आहे, नाहीये कुठं. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाबा, डोळे उघडे ठेवून प्रार्थना करण्यासाठी तू इतका पवित्र नाहीये जितका असायला हवा. कारण डोळे उघडे ठेवून
निश्चित अर्थानं आपलं कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. कारण आपण अशा जगात जगत आहोत की आपल्याला विचलित करणाऱ्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत, बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आणि एवढं विचलित आपण होत राहतो आणि म्हणून आपले डोळे बंद करावे लागेल आणि डोळ्याला सवय लावावी लागेल, शरीराला सवय लावावी लागेल की तू प्रार्थनेत बसण्यास बंद करायचं. हालेलुया. प्रार्थनेत बसण्यास 1 तास 2 तास. कोण एखादा व्यक्ती सारखा उठून जातो ना, मला त्याचा आश्चर्य नाही वाटत, कारण त्याच्या शरीराला त्याने सवय लावलेली नाही 2 तास इथं बसण्याची सवय. त्याला पाणी पिण्याची सारखी गरज का वाटते? कारण त्याच्या शरीराला सवय नाही ना. 2 तास बसून जरी ताण लागले तरी पण मी वचन ऐकण्यासाठी बसलो. मी सिरियस आहे, मी गंभीर आहे, मी देवाच्या उपस्थितीत उठणार नाही. मी तर बसलोय, मी देवाला गौरव देण्यासाठी आहे. मी 2 तासानंतर पाणी पिऊ. मी असं म्हणत तुम्ही पाणी पिऊ नये, पण मग जर तुम्हाला असं वाटत असेल की मी नाहीच जाऊ शकत, मग बॉटल घेऊन यायची सवय लावा. प्रेज द लॉर्ड. पण त्याला ते पण करायचं नाही. तर म्हणतात तुम्ही ओरडत राहा, माझं काम मी करत राहतो, कारण तू सिरियस नाही, तू सिरियस नाही. म्हणून त्याला असं वाटतं की मी हे सहजतेनं घेणार, आणि जो सहजतेने घेतो तो जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला अशा प्रकारे सवय नाही लावू शकतो. लक्षात मी सांगत आहे काय, तुमच्या शरीराला सवय लावा प्रार्थनेत बसण्याची, तुमच्या डोळ्याला सवय लावा डोळे प्रार्थनेत बंद करणे, तुमच्या डोळ्याला सवय लावा. योग असं म्हणतो आपल्या वचनामध्ये, मी आपली दृष्टी कुमाराकडे का लावतो? का? कारण तो असं म्हणला, माझ्या डोळ्यांशी मी करार केले. काय केलेलं आहे? मी माझ्या डोळ्यांशी करार केलेले आहे, माझ्या इंद्रियांची, माझ्या शरीराची, माझ्या शरीरातल्या अवयवांची मी करार केलेले आहे की पाप त्याच्याकडून होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझे हात एखाद्याला मारण्यासाठी, उगीच रागवण्यासाठी उठणार नाही. माझ्या हाताशी मी करार केले. प्रेज द लॉर्ड. खेळलेले माझे हात. लक्षात ख्रिस्ताबरोबर. कारण उगीच म्हटलं जात नाही की जो कोणी शिष्य होऊ पाहतो त्याला आपला क्रूसखाम घेऊन जावं लागेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे, फक्त क्रूसखाम घेऊन जायचं आहे, तिथं खेळायची काही गरज नाहीये. हालेलुया. पण लक्षात ठेवा, ख्रिस्ताबरोबर, कारण ख्रिस्ताच्या त्या खुणा तुमच्या हातामध्ये दिसायला हव्यात. हालेलुया. कोणत्या खुणा होत्या? ख्रिस्ताच्या हातामध्ये काय ठोकलेले होते? खेळ ठोकलेले होते. आणि खेळ ठोकलेले असताना येशू म्हणला, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्याला समजत नाही. हालेलुया. तुमच्या हाताला सवय लावा, तुमच्या डोळ्याला सवय लावा, तुमच्या अंतःकरणाला सवय लावा, तुमच्या शरीराला सवय लावा प्रार्थनेत बसण्याची, तुमच्या डोळ्याला सवय लावा बायबल 1-2 अध्याय 4 अध्याय वाचण्याची. लक्षात घ्या, बायबल वाचायला लागलं किती लोकांचं असं नाही होत, बरेच लोकांचं बोलतं. व्हॉट्सअप बघताना मात्र अजिबात नाही, अध्यास डोळे बंद झाले तरी आपण असं टाचण्यावर व्हॉट्सअप फेसबुक साठी आपण चिपटेलो, पण आपण तरसावून मात्र बघतच राहू. लक्षात घ्या, तुमच्या डोळ्यांना सवय लावा बायबल वाचण्याची. तुमच्या डोळ्यांना एक वेगळ्या प्रकारची सवय लावा की माझं बायबल वाचत असताना मला झोप येणार. हालेलुया. झोप आली मी तोड येईल, पण मी झोपणार नाही बायबल वाचताना. हालेलुया. बसेल आणि प्रभूला म्हणाल की प्रभू मला तो मदत कर. आणि 1 दिवस 2 दिवस 4 दिवस लागतील सवय लावण्यासाठी, महिनाभर लागेल, पण महिन्याभरानंतर मात्र तुम्ही चांगले उत्कृष्ट बायबल वाचण्याचे झोप न येता. आपली जास्तीत जास्त आपलं सातत्य 1 दिवस 2 दिवस 4 दिवस, त्याच्या पलीकडे काही टिकत नाही है ना. आपण टिकतो फक्त मोबाईल वापरण्यातच, आपण टिकतो फक्त बऱ्याचशा अशा चुकीच्या गोष्टी करण्यातच. आपलं सातत्य ह्याच गोष्टीमध्ये जास्त आहे, पण आपलं सातत्य आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्त नाही. प्रामाणिकपणाची आपल्या शरीराला सवय लावा, खरं बोलण्याची आपल्या शरीराला सवय लावा. लक्षात घ्या, खरं बोलण्याची पण सवय असते बरं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यावं लागते खरं बोलण्याची सारखी वारंवार. खरं बोलायची का? बऱ्याच लोकांना खोटं बोलण्याची सवय आहे, माहिती तुम्हाला, सवय असते. ते सहजतेने अगदी पाणी पिण्यासारखं खोटं बोलतो, सहजतेने. आणि मग सहज तुम्ही का यायला उशीर झाला? नाही ना, मी तिकडे गेलो होतो. ते खोटं असं सगळं ते सांगत राहत. मी इकडे गेलो तिकडे गेलो, मला फोन आला होता. आणि सर्वात मोठं माध्यम म्हणजे काय खोटं बोलण्याचं? आता याच्यावर जास्त खोटं बोललं जातं है ना. तो इथंच असलं तर तो सांगतो मी मुंबईला आहे, सांगतो बऱ्याच वेळेस आपण सांगत असतो. आणि तो म्हटला कुठे किती वेळा? 5 मिनिटामध्ये आलो. त्याला यायला 1 तास लागणार, पण तो सांगतो 5 मिनिटात आलो. तुमच्या शरीराला, तुमच्या मुखाला सवय लावा. कशाची सवय लावा? खरं बोलण्याची. म्हणजे तुम्ही सिरियस व्हा देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी. काय व्हाल तुम्ही? सिरियस व्हा. तुम्हाला असं वाटेल की माझ्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना सवय आहे देवाच्या आज्ञा पाळण्याची. मग तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा खरं बोला, खोटं बोलणार नाही.
तुम्ही मालकासोबत सुद्धा चांगलं बोला. तुम्ही कंपनीतला तुमचा बॉस असेल किंवा अजून कोणीतरी तुमचा अधिकारी असेल त्यासोबत तुम्ही खरं बोला आणि म्हणा की मी खरं बोलणारा व्यक्ती आहे, कारण मी माझ्या मुखाला सवय लावतो. आपल्या मुखाला सवय लावा शिव्या न देण्याची. लक्षात आपल्या मुखाला सवय लावा कोणत्याही चुकीच्या प्रकारच्या गोष्टी न बोलण्याची. मला शिव्या आठवत नाही, कसं आठवतच नाही, कारण शिव्या देऊन झाले 20 वर्ष. एवढ्या वर्षात सवय लावलेली मुखाला आहे ना. कितीही राग आला तरी बाहेर नाही पडत. म्हणजे असा अर्थ काय की आता इतकी सवय झाली की ती सवय. असं मागच्या आठवड्यामध्ये एक इतका रागाचा प्रसंग आला होता माझ्या जीवनात आणि समोरचा एक व्यक्ती मला म्हणतो, अहो तुम्ही 4 शिव्या द्यायच्या होत्या. नाही ना, मला देता येत नाही. आणि मी स्वतःला धन्य समजतो की मला शिव्या देता येत नाही. प्रेज द लॉर्ड. तोंडाला सवय आहे. काय आहे तोंडाला? तुमच्या तोंडाला कोणती सवय लावा. प्रेज द लॉर्ड. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना सवय लावा. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट काय, तुमच्या शरीरात तुमच्या जीवनाविषयी गंभीर होण्यासाठी सवय लावणं जास्त गरजेचं आहे आणि ते सातत्याने करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सातत्य ठेवता ना त्यावेळेस सवय लागते. कारण सातत्य नसेल तर निश्चित आपल्याला सवय लागणार नाही. जसं मी पैलवानांचं उदाहरण दिलं होतं तशाच प्रकारे पैलवान कंटिन्यूपणे तेच करत राहतात आणि तेच करत राहिल्यामुळं होतं काय की ते आपल्या त्या गोष्टीविषयी गंभीर असतात व त्यांचं टायमिंग चुकत नाही, प्रॅक्टिस गोष्टी चुकत नाही आणि वाढत जातात. त्या गोष्टी वाढत राहतात आणि मग एक दिवस मात्र तुम्ही खूप गंभीर असता आपल्या जीवनाविषयी. सर्व प्रामाणिकपणाविषयी तुम्ही गंभीर असता, देवाची आज्ञा पाळण्याविषयी तुम्ही गंभीर झाले असता, बायबल वाचण्याविषयी तुम्ही गंभीर झाले असता, प्रार्थना करण्याविषयी तुम्ही गंभीर झालेले असता आणि बऱ्याचशाच गोष्टीविषयी तुम्ही गंभीर झालेला असता. आणि मग गंभीरता ही सवयीतून निर्माण होते, शिस्त लावण्यातून निर्माण होते. लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरी गोष्ट, शरीराबरोबर आत्म्याला आणि मनाला सुद्धा सवय लावणं गरजेचं आहे. आता शरीराला सवय लावावी पण आत्म्याला आणि मनाला कोणती सवय लावावी? कारण मन हे असं आहे, बायबल सांगतं हृदय हे सर्वात काय आहे, कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे आणि ते धोका देणारा आहे. कुणाला धोका देतं? ते आपल्या शरीराला धोका देतं. वारंवार आपल्या शरीराला धोका देत राहतं आणि सर्व पाप किंवा सर्व देवाच्या आज्ञा मोडणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्या हृदयात सुरुवातीला तयार होतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या हृदयामध्ये तयार होतात आणि म्हणून दावीद राजा असं म्हणाला आपल्या स्तोत्रांच्या मध्ये, हे देवा तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणजे याचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर सर्व साठवलेल्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. कारण आपण वारंवार त्याच्यामध्ये साठवत राहतो आणि आपलं जे स्त्रोत आहे ना ते बरेचसे स्त्रोत आहेत. बरं, आता स्त्रोत वाढलेत. माणसाला सुरुवातीला एवढे स्त्रोत नव्हते, आपल्याकडे भरपूर स्त्रोत वाढले. पण टीव्ही आपलं माध्यम आहे विचार वाढण्याचे आणि त्याच प्रकारे वर्तमानपत्र आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअपचे विचार असतील, फेसबुक असेल आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज असतील, गप्पा असतील आणि वेगवेगळ्या प्रकारे अजून अशी बरीच माध्यमं तुम्हाला बघायला मिळतील की त्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात भरत राहतात. पण तुम्हाला बघू काय, हे आपण डिलीट करायला शिकलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण ज्यावेळेस डिलीट करत नाही तोपर्यंत, जशा प्रकारे कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये तुम्हाला बघू काय जास्त मेमरी झाली किंवा तुमचा मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये जास्त मेमरी झाली तर ते सांगत राहतं, आपल्याला सूचना देत राहतं की तुमच्या मोबाईलची मेमरी जास्त वाढलेली आहे, काही गोष्टी डिलीट करण्याची गरज आहे, मग तुम्ही डिलीट करू इच्छिता का? पण आपल्यालाच वाटतं नाही हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आणि मग हे दिसतं आपल्याला वाटतं काहीच डिलीट करायचं येत नाही, मग काय करू? मग ते असंच चालत राहतं, मेसेज येत राहतो, डिलीटचा मेसेज येत राहतो आणि एक दिवस असं होतं की मोबाईल हँग होतो. एक दिवस काय होतं, मोबाईल हँग होतो आणि हँग झाल्यामुळे आपल्याला शुद्धी होतो